कधीकधी कायद्यातली एखादी छोटीशी अट अनेक कुटुंबांसाठी एक मोठी भिंत उभी करते. आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका अशाच ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलणार आहोत, ज्यानं मातृत्व रजेच्या एका नियमाला बदलून हजारो कुटुंबांना दिलासा दिला. हा निर्णय केवळ कायद्याचा नाहीये, तर तो पालकत्वाच्या मूळ भावनेला जपण्याचा आहे. आणि हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण प्रकरणाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. हा केवळ एक कायदेशीर मुद्दा नाही, तर तो एका अत्यंत भावनिक आणि मानवी अनुभवाशी जोडलेला आहे. चला तर मग यातला मुख्य संघर्ष काय होता ते समजून घेऊया. बघा, जुन्या नियमानुसार एक विचित्र विभागणी होती. एकीकडे होती जैविक आई, जिला बाळाच्या जन्मानंतर मातृत्व रजा मिळायची, आणि दुसरीकडे होती दत्तक आई, जी 3 महिन्यांपेक्षा मोठ्या बाळाला दत्तक घ्यायची. तिला मात्र हा हक्क सरळ नाकारला जायचा. ही एक स्पष्ट आणि अन्यायकारक विषमता होती. तर याच नियमाने एक कृत्रिम म्हणजे एक बनावट अडथळा तयार केला होता. हा 3 महिन्यांचा नियम नक्की होता तरी काय, आणि तो इतका त्रासदायक का ठरत होता? चला, तेच आता जरा सविस्तरपणे पाहूया. नियम तसा अगदी सरळ सोपा होता. जर दत्तक घेतलेलं बाळ 3 महिन्यांपेक्षा मोठं असेल ना, तर त्या आईला मॅटर्निटी लीव्ह मिळणार नाही. बस, एवढ्या एका अटीमुळे दत्तक घेणाऱ्या पालकांसमोर एक प्रचंड मोठं आव्हान उभं राहिलं होतं. पण गंमत बघा, हा नियम केवळ अन्यायकारक नव्हता, तो प्रत्यक्षात पाळणं जवळजवळ अशक्य होतं. आणि हा विरोधाभास कुठून आला, तर खुद्द आपल्या देशाच्या कायदेशीर दत्तक प्रक्रियेतूनच. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला बालन्याय कायदा 2015 नुसार दत्तक प्रक्रिया कशी होते ते बघावं लागेल. सगळ्यात आधी एका मुलाला कायदेशीररित्या दत्तक घेण्यासाठी पात्र घोषित केलं जातं. मग त्याच्या जैविक पालकांना त्यांना आपला निर्णय बदलण्यासाठीच 2 महिन्यांचा वेळ दिला जातो. आता विचार करा, या सगळ्या कायदेशीर पायऱ्या पूर्ण होईपर्यंत ते बाळ सहजपणे 3 महिन्यांपेक्षा मोठं होऊन जातं. म्हणजे नियम असा की तो पाळताच येऊ नये. म्हणजे बघा, कागदावर तर मातृत्व रजेचा लाभ दिलेला होता, पण दत्तक प्रक्रियेच्या रचनेमुळेच तो अनेक पालकांच्या आवाक्याबाहेर होता. एक प्रकारे हक्क असून नसल्यासारखाच. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीत देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केला. याच वळणावर या संपूर्ण कथेला एक निर्णायक दिशा मिळाली. सर्वोच्च न्यायालयाचे एक वाक्य या संपूर्ण प्रकरणाचं सार सांगून जातं. त्यांनी म्हटलं, दत्तक मातांची परिस्थिती जैविक मातांसारखीच असते. किती महत्वाचं निरीक्षण आहे हे. कोर्टाने हे स्पष्ट केलं की बाळ दत्तक घेतलंय की जन्माला घातलंय याने फरक पडत नाही. आईची भूमिका, मुलाची काळजी घेण्याची जबाबदारी ती सारखीच असते. आणि या निर्णयाचा भक्कम आधार होता आपलं संविधान आणि त्यातील कलम 14, म्हणजेच समानतेचा अधिकार. कोर्टाचा युक्तिवाद अगदी सरळ होता. दत्तक घेतलेल्या मुलाच्या वयाच्या आधारावर आयांमध्ये भेदभाव करण्यामागे कोणताही तर्कसंगत उद्देश नाहीये, आणि म्हणूनच हा भेदभाव समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे. आणि मग आला अंतिम निकाल. सर्वोच्च न्यायालयानं ही 3 महिन्यांची अट कृत्रिम आहे, आर्टिफिशियल आहे असं म्हणत ती रद्द केली. हा निर्णय म्हणजे समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. या एका निर्णयानं सगळं चित्रच पालटून टाकलं. तर मग या ऐतिहासिक निर्णयाचा थेट परिणाम काय झाला, तर तो म्हणजे 12 आठवडे. आता 3 महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांना दत्तक घेणाऱ्या मातांनाही तब्बल 12 आठवड्यांची मातृत्व रजा मिळणार. हा दत्तक कुटुंबांसाठी एक खूप मोठा आणि स्पष्ट विजय होता. चला, आता जरा पुढे जाऊन बघूया की या एका कायदेशीर बदलाचा आपल्या समाजावर, कुटुंबांवर आणि अगदी कामाच्या ठिकाणी काय आणि कसा परिणाम होणार आहे. कारण हा फक्त एक निर्णय नाहीये, तर एका नवीन विचाराच्या अध्यायाचीही सुरुवात आहे. बघा, या एका निर्णयाचे परिणाम किती दूरगामी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक समानतेला प्रोत्साहन मिळतं. दुसरं, आपली बालकल्याण आणि दत्तक घेण्याची जी व्यवस्था आहे ती आणखी मजबूत होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धोरणं बनवताना केअर इकॉनॉमी म्हणजेच मुलांच्या संगोपनाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला पाहिजे, याला एक प्रकारे मान्यताच मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं, मुलाशी भावनिक नातं जोडण्यासाठी वय महत्त्वाचं नसतं, तर सुरुवातीच्या काळात मिळणारी काळजी आणि वेळ महत्त्वाची असते, हे या निर्णयाने अधोरेखित केलं आहे. हा निर्णय एका खूप जुन्या पण आजही तितक्याच महत्त्वाच्या सामाजिक समस्येला स्पर्श करतो. त्याला वुलस्टोनक्राफ्टचा पेच प्रसंग असं म्हणतात. आता हा काय प्रकार आहे, तर सोप्या भाषेत सांगायचं तर स्त्रियांवर असलेली दुहेरी जबाबदारी. एकीकडे त्यांनी मुलांची काळजी घेणारी प्राथमिक व्यक्ती असावं ही समाजाची अपेक्षा, आणि दुसरीकडे त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नोकरीही करावी हात दबाव. हा निर्णय काय करतो, तर तो नोकरी करणाऱ्या मातांना पाठिंबा देऊन हाच ताण कमी करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न करतो. तर या सगळ्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच उरतो. न्यायालयाने मातृत्वावर, आईच्या भूमिकेवर एक स्पष्ट भूमिका घेतली आहे. पण कदाचित याच निकालातून एक नवीन संवादाची सुरुवात होतीये.
तर मग आता पितृत्वावर म्हणजे वडिलांच्या भूमिकेवर आणि जबाबदारीवर एक व्यापक आणि मोकळा संवाद सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?